शब्बीर नगरमध्ये 25 लाखांच्या विकासकामाचा शुभारंभ, फारुख शाह यांची भाजप सत्ताधाऱ्यांवर टीका। धुळे मूलभूत सोयी सुविधांच्या अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील शब्बीर नगर परिसरात 25 लाख रुपये किंमतीच्या विकासकामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। शब्बीर नगर 100 फुटी रोड ते हनीफ पिंजारी यांच्या घरापर्यंत तसेच नॅशनल हायवे आणि जावेद गॅरेज परिसरापर्यंत हे विकासकाम करण्यात येणार आहे। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमादरम्यान माजी आमदार फारुख शाह यांनी विरोधकांसह विद्यमान आमदार आणि धुळे महानगरपालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी बोलताना फारुख शाह म्हणाले, धुळे शहराच्या विकासासाठी मी कधीही जातीयवाद किंवा भेदभाव केलेला नाही। सर्वांना समान न्याय कसा मिळेल, नागरिकांचे जीवनमान कसे सुधारेल आणि त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यासाठी माझ्या 5 वर्षांच्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले आहेत। कार्यक्रमाला माजी नगरसेवक सद्दाम मुल्ला, रफिक पठाण, आसिफ पोपट, समीर खान, रफिक शाह, कैसर शाह, डॉक्टर दीपा नाईक, डॉक्टर पवार, साजिद पैलवान, हाफिज भैया ग्रुप, शब्बीर नगर, पापा मुलाजी ग्रुप, सेवन ग्रुप, सलीम भैया ग्रुप, शब्बीर नगर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांचा सत्कार करून विकासकामासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले। परिसरातील नागरिकांनीही विकासकामाच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त केले। क्रमांक 19 येथे शब्बीर नगर भागात 100 फुटी रस्त्यापासून तर हनीफ पिंजारी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। खरं तर ह्या एरियात ह्या भागात रस्त्यांची खूप दुरवस्था झालेली होती आणि त्यासाठी आमचे युवा नेते रफिक पठाण तसेच माजी नगरसेवक सद्दाम हुसेन खान तसेच समीर भाई खान, हिकन शाह, अजर अली भाई सय्यद आणि येथील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यासाठी मी नगर विकास विभागातून नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर केले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्या समवेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्षा दीपा मॅडम तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। मला माहीत आहे की सुशी नाला अतिक्रमणासाठी मी सुमारे वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि काही लोकप्रतिनिधींनी केविलवाणा प्रयत्न केलेला आहे श्रेय घेण्याचा, पण त्यांना कुठेही श्रेय भेटणार नाही हे सगळं नागरिकांना माहीत आहे। मी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा स्वर्गीय आमचे अजितदादा पवार साहेब यांनी त्यावेळेस अतिक्रमण थांबविला होता, पण नंतरच्या काळात हे जे पाळीव आयुक्त आल्यामुळे त्यांनी नागरिकांवर अन्याय केलेला आहे आणि त्या नागरिकांवर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि त्या लोकांना त्याच ठिकाणी आम्ही पक्के घरे बांधून देऊ अशा मी आपल्याला सांगू इच्छितो। खरं तर हे बघा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे आणि चांगल्या प्रकारे नागरिकांची समस्या सोडवण्याचा काम करतो आहे आणि आमचे जे विरोधक आहे त्यांचा एक कुटील डाव आहे मला बदनाम करण्याचा। आज जर माझ्या मनात कुठलीही अशी गोष्ट नाही आणि मी चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी पक्षात काम करतो आहे आणि काम करणार आहे।